नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की नाशिकचा लिंग पिसाट अशोक खरात या भोंदू बाबाचे कारनामे जनतेसमोर आलेत आणि वेगवेगळे व्हिडिओ हे त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय, त्याला अटकही करण्यात आलेली आहे. परंतु या अशोक खरातला ज्यानं सहकार्य केलं, ज्यानं मदत केली, त्याचं मोठेपण केलं, त्याला बळ दिलं, अशा सगळ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. त्यांना सुद्धा अटक करणं गरजेचं आहे. हा आवाज अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी उठवल्या जातोय. परंतु एक महत्वाची घटना या ठिकाणी घडली की राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वी 2 भाग झालेले, परंतु आता तिसराही गट या ठिकाणी तयार होतोय का? राष्ट्रवादीचे पुन्हा एकदा 2 तुकडे होत आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आलेला आहे. होय, तो घेण्यातच आलेला आहे, कारण याच अशोक खरातला मदत करणं, त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, त्याला आपल्या कार्यक्रमाला उपस्थित ठेवणं, त्याच्याविषयी कौतुक करणं, मोठे गुण गाणं, त्याला गुरु मानणं, त्याची पाद्यपूजा करणं, ह्या सगळ्या घटना रुपाली चाकणकर यांना भोवल्या आहेत. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना एक लिंग पिसाट जो आहे अशोक खरात, ज्यानं अनेक महिलांना फसवलं, अंधश्रद्धेला बळी पाडलं, अनेकांना त्या ठिकाणी त्यांनी आर्थिक पद्धतीनं लुटलं सुद्धा, अशा व्यक्तीच्या संस्थांवर स्वतः रुपालीताई चाकणकर, ज्या की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून राहतात आणि त्याचंच बळ, त्याचीच मदत या अशोक खरातला झाली असा आरोपही त्यांच्यावर होतोय. या सगळ्या कारणांमुळे पक्ष बदनाम होतोय, राज्य सरकार बदनाम होतोय, फडणवीस सरकार सुद्धा बदनाम झालंय आणि याचमुळे रुपाली चाकणकर यांनी तात्काळ महिला आयोगाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी विरोधकांनी केली होती, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. माझं काहीही चुकलं नाही, मी अशोक खरातच्या कुठल्याही कारनाम्यामध्ये सहभागी नाही, माझे त्याच्याशी आर्थिक व्यवहार नाही, असं रुपाली चाकणकरांनी सांगून आपलं पद वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना शेवटी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यांना या ठिकाणी पाठबळ मिळत होतं. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याचं, त्याचंही नाव मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. पण दुसरा भाग असा आहे की रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला, परंतु राष्ट्रवादी महिला आघाडीच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी त्यांच्याच पक्षाच्या ऍडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांनी केली होती. केवळ राजीनामा नाही तर त्यांना सहआरोपी करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या सुषमाताई अंधारे आणि ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे या दोघींनीही पोलिसांकडे त्या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडत असताना रुपाली चाकणकर यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला आहे. एकंदरीत रुपाली चाकणकर यांची दोन्ही पदं गेलेली आहेत. त्यांच्या पाठीमागं खंबीर साथ होती, ती होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची. त्यासोबत आणखी काही नेते आहेत की त्यांनी रुपाली चाकणकर यांचं पद वाचवायचा सातत्यानं प्रयत्न केला, हिरिरीने प्रयत्न केला आणि केवळ एखाद्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं किंवा त्याच्या फोटोत दिसणं म्हणजे तो आरोपी किंवा गुन्हेगार होऊ शकत नाही, त्याचं पद काढून घेणं योग्य होणार नाही, अशीच भूमिका काही अंशी या नेत्यांमध्ये होती. सुनील तटकरे तर या विषयावर बोलायला पत्रकारांशी टाळत होते. ते पत्रकार परिषदेमधून सुद्धा पळून गेल्याचा आरोप रोहित पवार यांनी त्यांच्यावरती केला होता. परंतु आज असं झालंय की रुपाली चाकणकर यांना दोन्ही पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. मात्र काटा हा सुनील तटकरेंचा निघालाय, हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. तो कसा? सुनील तटकरे हे अजितदादा पवारांच्या अपघाती निधनानंतर, आता तो घाते की अपघाते याविषयी रोहित पवार सातत्यानं नवनवीन पुरावे, नवनवीन माहिती समोर आणतायत आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच नेते असलेले, आमदार असलेले अमोल मिटकरी हे सुद्धा साथ देत आहेत, ते सुद्धा प्रश्न उपस्थित करतायत. हे सगळं करत असताना सुनील तटकरे हे राज्याचे अध्यक्ष आहेत, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत. या दोघांकडून मात्र अजित पवारांच्या अपघात किंवा घातपाताविषयी सक्रियपणे बोलल्या जात नाही, त्या ठिकाणी आक्रमकपणे मागणी केल्या जात नाही आणि हाच रोष या दोघांवरती सुद्धा या ठिकाणी येतोय. मित्रांनो, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्णतः आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. हा घाणाघाती आरोप आमदार रोहित पवार यांनी पुराव्यानिशी केला आहे. त्यांचे पूर्ण कागदपत्र त्यांनी पत्रकारांना दाखवले आणि त्यांचं असं मत आहे
की अजितदादा पवारांचं निधन झाल्यानंतर म्हणजे 28 जानेवारीला निधन झाल्यानंतर अवघ्या 16 दिवसामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते या तिघांनी स्वतःच्या सहीनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आणि या पत्रामध्ये सांगितलं होतं की यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राहतील। याचा अर्थ अजित पवारांच्या निधनानंतर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्या ताब्यात, आपल्या नेतृत्वाखाली प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दोघांना घ्यायची होती। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हायजॅक करायचा होता असा थेट आरोप रोहित पवार यांनी या ठिकाणी केलेला आहे। मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असा आहे की हा जो काही लिंगपिसाट बाबा, भोंदू बाबा अशोक खराते यांनी गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक महिलांना अंधश्रद्धेला बळी पाडत त्यांच्याशी नको ते चाळे त्या ठिकाणी केलेले आहेत, त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत, बलात्कार केलेले आहेत आणि विशेष म्हणजे याचे व्हिडिओ हे सीसीटीव्ही मध्ये कॅच झालेले आहेत आणि ते सोशल माध्यमावर फिरत आहेत। या सगळ्या घडामोडी घडत असताना अशोक खरातेची वागणूक कशी होती, महिलांशी तो कसा बोलत होता, कशा पद्धतीनं तो वागत होता, इतकं जर महिला आयोगाचा अध्यक्ष असताना रुपाली चाकणकर यांना जर समजलं नसेल तर त्या एवढ्या अनभिज्ञ, एवढ्या अडाणी असू शकतात का, हा प्रश्न ग्रामीण भागातल्या महिलांना सुद्धा पडलेला आहे। कारण एवढ्या मोठ्या पदावर महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष तुम्ही आहेत, त्यासोबतच महिला आयोगाच्या तुम्ही अध्यक्ष आहेत। महिलांची जाण, महिलांचे प्रश्न, महिलांच्या समस्या या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्यांच्यावर कोण अन्याय करतो, कोण अत्याचार करतो, कोण वाईट नजरेनं पाहतो हे सुद्धा समजण्याची कुवत त्या अध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये असणं गरजेचं आहे। मग रुपाली चाकणकर ज्या अशोक खरातनं एवढ्या महिलांसोबत अत्याचार केले, नको त्या घृणास्पद घटना केल्या, धक्कादायक व्हिडिओ ते बाहेर आलेले, हे सगळ्या घडामोडी घडत असताना आघोरी पूजा काय करत होता, त्यानंतर बळी काय देत होता, अशा वेगवेगळे किस्से आता बाहेर येत आहेत। हे मात्र रुपालीताई चाकणकर यांना माहीत नव्हतं असं त्या म्हणतायत। आणि एवढं सगळं असताना याच भोंदू बाबाचे किंवा याच लिंगपिसाट अशोक खराचे पाद्यपूजन आणि आपल्या साडीच्या पदरानं पाय पुसण्याचं काम महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं होतं। ही बाब संपूर्ण महाराष्ट्राला खटकली होती आणि त्यानंतर रुपालीताई चाकणकर यांनी तात्काळ महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, कारण यानं राज्य सरकार बदनाम होत आहे असा सुद्धा आरोप त्या ठिकाणी झाला। मित्रांनो, घटना अशी आहे, एवढ्या सगळ्या घटना घडत असताना रुपालीताई चाकणकर या अशोक खरात यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला किंवा बहुतांश कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या। आपल्याही कार्यक्रमाला त्यांना उपस्थित ठेवलं आणि हे पांडुरंगाचा अवतार आहेत, पांडुरंगासारखे आहेत अशा पद्धतीची उपमा त्यांना दिली। हे सगळं खटकण्यासारखं होतं। परंतु आता त्यांनी महिला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षपदा सुद्धा राजीनामा द्यावा ही जेव्हा मागणी झाली त्यालाही त्यांचा विरोधच होता। त्यांची पाठराखण ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करत होते असाही या ठिकाणी चर्चा आहे आणि त्यांच्यावर सुद्धा विरोधकांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे। त्यांच्याच पक्षातले अनेक नेते सुद्धा सांगत होते की रुपाली चाकणकर यांना पूर्ण पाठबळ हे सुनील तटकरे देत आहेत। आता प्रश्न असा आहे, रुपाली चाकणकर यांनी दोन्ही पदाचा राजीनामा दिलाय आणि इथंच सुनील तटकरे यांचा खऱ्या अर्थानं काटा निघालाय। या राष्ट्रवादी काँग्रेसवर आपलंच नेतृत्व, आपलीच पकड आहे हे दाखवायचा सातत्यानं प्रयत्न सुनील तटकरे यांनी केलाय आणि आताही ते करतायत। परंतु रुपाली चाकणकर यांचा जो राजीनामा दोन्ही पदाचा घेतलाय तो राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्राताई पवारांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाचीही पकड नाही, कोणाचंही नेतृत्व नाही। ती पकड आणि नेतृत्व असेल, अधिकार असेल तो माझाच असेल हे सुनेत्राताई पवार यांनी ठणकावून या ठिकाणी सांगितलंय। याचं कारण असं आहे की सुनेत्राताई पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलंय आणि या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलंय की 28 जानेवारी 2026 नंतर म्हणजे अजितदादांच्या निधनाच्या दिवसापासून आजपर्यंत निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याला अवैध ठरवावं, त्याला गृहीत धरू नये, कारण मी अध्यक्ष आहे। या पुढचा जो काही व्यवहार असेल, पत्रव्यवहार असेल तो मी करेल, तोच खरा समजावा। याचा अर्थ असा की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचा आणखी एक नेता या तिघांनी जे काही निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं की सगळे अधिकार हे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राहतील, त्याला थेट सुनेत्राताई पवार यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी पत्र निवडणूक आयोगाला दिलेले आहे। मित्रांनो, याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसवर पकड करण्याची जी भूमिका प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची होती
ती सुनेत्राताई पवार यांच्या या पत्रानं हाणून पाडलेली आहे आणि रुपाली चाकणकर यांचे दोन्ही राजीनामे घेऊन सुनील तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून या ठिकाणी काटा काढलेला आहे, अशीच भूमिका या ठिकाणी आहे. दुसरा भाग असा आहे की या ठिकाणी एवढ्या सगळ्या घटना घडत असताना रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचा अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला इतका वेळ का लागला? कारण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, यांनी थेट सुनेत्राताई पवार यांना निवेदन दिलं, त्यांना मेल केले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची भेट घेऊन सुद्धा त्यांनी सांगितलं की ज्या लिंगपिसाट अशोक खरातची बदनामी महाराष्ट्रभर झालेली आहे, अनेक महिलांना त्यांनी अत्याचार केले, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि त्याच अशोक खरातचे पाय जर रुपाली चाकणकर धुत असतील, आपल्या साडीच्या पदरानं पुसत असतील, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील, तर महिला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कशा जुटल्या जातील? ग्रामीण भागापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही संघटन बांधायला गेल्यानंतर या महिला आम्हाला विचारतायत की एवढ्या लिंगपिसाट अशोक खरातचे पाय जर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर धुत असतील आणि त्याच जर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष असतील, तर आम्ही महिला म्हणून त्यांच्या सोबत काम कसं करायचं? कारण आमचे सुद्धा घरचे आम्हाला विचारणार की अशा बाईच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम कसं करू शकता? त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये काम करायचं नाही. यामुळे संघटनेला तडा जातोय, संघटना मजबूत होणार नाही. ही मागणी, ही भूमिका या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्राताई पवार यांच्याकडे व्यक्त केली, निवेदनं दिली आणि त्यानंतर जो दबाव आला सुनेत्राताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीवर, त्यानंतर रुपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्यासाठी सांगितलं गेलं आणि तडकाफडकी त्यांचा रातोरात प्रदेशाध्यक्षपदाचा या ठिकाणी राजीनामा घेतलेला आहे आणि एकंदरीत सुनील तटकरे यांची जी काही राष्ट्रवादी काँग्रेसवर पकड करण्याचा प्रयत्न होता, मानसिकता होती, भावना होती, भूमिका होती, तिला या ठिकाणी तडे गेलेले. त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असलेल्या ऍडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय, सुनील तटकरे आमचे बॉस नाही आहेत, आमचे बॉस आहेत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार आणि त्यामुळे आम्ही जे काही आदेश ऐकू ते फक्त सुनेत्राताई पवारांचे ऐकू, सुनील तटकरेंचे नाही, कारण ते आमचे बॉस नाहीत. दुसरे याच पक्षाचे आमदार अमोल मेटकरी यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं, मी अजितदादा पवारांचं नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या विचारानं काम करणारा कार्यकर्ता आहे, मी सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, मी इतरांचं नेतृत्व मानायला तयार नाही. म्हणजे थेटपणे त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आपला विरोध असल्याचं या ठिकाणी बोलवून दाखवलंय. आज एका राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मेटकरी आणि रुपालीताई ठोंबरे या दोघा जणांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात दिली आहे. परंतु याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते, अनेक आमदार आहेत की त्यांना हे नेते आवडत नाहीयेत, पटत नाहीयेत, त्यांचं नेतृत्व त्यांना मान्य नाहीये. मात्र याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे ही आपली बाजू भक्कम करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांतर आपल्या सोबत ठेवतायत, पण त्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव घेऊन ते आपल्या सोबत आहेत हे सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणूनच रोहित पवार असतील, अमोल मेटकरी असतील, हे सातत्यानं या चौघांनाही चौकडी असा शब्द प्रयोग करतायत आणि चौकडीमुळं कुठलाही पक्ष चालत नसतो किंवा चौकडीच्या ताब्यात पक्ष दिला तर इतर पदाधिकारी सोबत राहत नसतात, हा संदेश, हा निरोप त्यांनी सुनेत्राताई पवारांना दिलेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर आता पकड कुणाची आहे तर सुनेत्राताई पवारांची आहे हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलंय. आणि रुपाली चाकणकरांच्या दोन्ही पदाचा राजीनामा घेऊन चाकणकरावर निशाणा साधत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघांनाही ठणकावून सांगितलंय, यापुढे जो निर्णय होईल तो माझा निर्णय असेल, माझा आदेश या पक्षामध्ये चालेल, हे सुनेत्राताई पवारांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, विषय असा आहे की रुपालीताई चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुनील तटकरेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून काटा निघलाय का? या पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्याही पदाला धोका निर्माण झालाय आणि सुनील तटकरेंचं सुद्धा प्रदेश अध्यक्षपद जाईल का? तुम्हाला काय वाटतं याचं तात्काळ उत्तर द्या. कारण रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यायचा, पदावरून हटवायचं, हा निर्णय यापूर्वीच अजितदादा पवारांनी घेतला होता. हे अनेक नेते आता बोलून दाखवत आहेत. परंतु त्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं, एकत्रीकरण करायचं आणि त्या ठिकाणी सुनील तटकरेंना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदावरून बाजूला करायचं आणि दुसऱ्याला प्रदेशाध्यक्ष करायचं, हा निर्णय अजितदादा पवारांनी घेतला होता. हे आता नेते या ठिकाणी स्पष्टपणे बोलतायत. त्यामुळं सुनील तटकरे यांचा राजीनामा घेतला जाईल का? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो,
नवनवीन विषय पाहण्यासाठी DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ आपण सबस्क्राईब करा आणि आमच्या सातत्यानं संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.